अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महाराज, मी सर्वप्रथम महामहिम राज्यपाल महोदयांचं अभिनंदन करतो। त्यांना या देवभूमीतून आल्यानंतर या महाराष्ट्र सरकारने त्रास दिल्यानंतर सुद्धा एखाद्याचं मन किती मोठं असावं, तर मी जेव्हा या भाषणामध्ये त्यांच्या आपुलकीचे शब्द माझे शासन हे एकदा नव्हे 37दा त्यांनी उच्चारलेत। मला वाटतं की माझे शासन या आपुलकीत सरकारने कसं वागावं, सरकारने सुडाच्या भावनेच्या ऐवजी माझ्यावर दायित्व आहे, जबाबदारी आहे, जनहिताचं कार्य करण्याचं कर्तव्य मला पूर्ण करावयाचं आहे, या भावनेने सरकारला सद्बुद्धी द्यावी ही अपेक्षा पहिल्यांदा मी व्यक्त करतो। चंद्रकांत दादा, मी इथं महामानवांची फोटो बघितली। मी मनात विचार केला की राज्यपालाच्या अभिभाषणातला चौथा मुद्दा हा माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांच्या उच्च विचाराचे अनुकरण करीत आहे। इथून आपण सुरुवात केली। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याकडे का लक्ष देऊ नये, हातात दांडपट्टा आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर या सरकारच्या विरुद्ध जर यांनी योग्य कृती केली नाही तर काय केलं पाहिजे हे आमच्यासाठी दिशादर्शन करणारा हा अध्यक्ष महाराज फोटो आहे। अध्यक्ष महाराज, मी राज्यपालांचं यासाठी पुन्हा एकदा विशेष अभिनंदन करतो की त्यांनी एकीकडे ज्यांचं सरकार आहे अनिल भाऊ, जे नेहमी सांगतात की आमचं मराठीवर प्रेम आहे, सरकारच्या पैशांनी बाहेर बोर्ड मात्र इंग्रजीत आहे MAH, काय मराठीमध्ये MAH म्हणजे मास्क घालावे, अंतर ठेवावे हे मराठीमध्ये शब्द नाही असं सरकारच्या जाहिरात विभागाला वाटतं। पण महामहिम राज्यपाल महोदयांनी पूर्ण भाषण मराठीत केलं। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर कोणतंही सरकार हे मोठ्या मनाचं असलं पाहिजे आणि म्हणूनच जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या माध्यमातून ही पुस्तिका काढण्यात आली, अनिल भाऊ संसदीय कामकाज मंत्री आहे, ही पुस्तिका अप टू डेट ही एप्रिल 99 पर्यंतच आहे। पण ही पुस्तिका काय आहे, तर संसदीय शब्द काय आणि असंसदीय शब्द काय, तर आपल्याच पुस्तिकेनुसार या सरकारचे जे संसदीय शब्द जे आपण मान्य केले आहे त्यामध्ये या सरकारचं वर्णन करायचं असेल तर हे सरकार आणि या सरकारचे निर्णय वांझोटे आहे। वांझोटा शब्द संसदीय आहे, याच्यावर 19 जुलै 1993 ला निर्णय झाला। अध्यक्ष महाराज, दुसरा संसदीय शब्द या सरकार विरुद्ध काय वापरायचा, तर हा शब्द आहे जो 27 फरवरी 1961 ला या विधानसभेत मान्य केला, हे उडान टप्पू सरकार आहे। उडान टप्पू हा संसदीय शब्द आहे, मी असंसदीय बोलणार नाही। अध्यक्ष महाराज, आणि तिसरा शब्द जो 14 ऑगस्ट 1969 ला कदाचित तात्कालिक अध्यक्षाला वाटलं असेल की एक असं सरकार जन्माला येऊ शकतं, कारण शेवटी दिवस आहे, रात्र आहे, सत्यावर काम करणारं सरकार आहे तर असत्याची पाठीराखण करणारही सरकार जन्माला येतच, कारण त्याशिवाय सत्यावर काम करणाऱ्या सरकारचं महत्व वाढू शकत नाही। म्हणून आपलं काम जर गेल्या वर्षभरात बघितलं तर याला एकच शब्दामध्ये या कामाचं वर्णन करता येईल, करंटेपणा। करंटेपणा। अध्यक्ष महाराज, ही पुस्तिका मी तुम्हाला देईल। अध्यक्ष महाराज, काय करताय सरकार? अध्यक्ष महाराज,
12.5 कोटी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभा आहे. विधानसभेला चमकवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहे. 15,21,00,000 रुपयाचं टेंडर काढ ग. काय वाटतं तुम्हाला की आम्ही विधानसभेची इमारत चमकवायची आणि तिकडे गरिबाच्या घरामधला अंधार दूर करण्यासाठी आमच्या तिजोरीत पैसे नाही. आमच्या तिजोरीमध्ये रमाई आवास योजनेसाठी पैसे नाही. आमच्या तिजोरीमध्ये दिव्यांगाला द्यायला पैसे नाही. आमच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी ज्या आर्त हाक एका वृद्ध कलावंताच्या मुलीनी सरकारला आपल्या गाण्यामध्ये व्यक्त केली त्यासाठी पैसे नाही. जे जे चांगले निर्णय आहे, जे जे म्हणून एकीकडे तुम्ही योद्धा म्हणून अभिनंदन करता अध्यक्ष महाराज, पण दुर्दैव आहे जे योद्धा आहे ना अध्यक्ष महाराज, कोविड योद्धा म्हणून कसं आपण मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो, त्यांनाही 6-6 महिने पैसे नाही. इकडे पर्यावरणावर प्रेम व्यक्त करायचं आणि तिथं वन विभागाने निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम उभी केली, त्या निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीमला बंद करायचं. अध्यक्ष महाराज, हे करंट सरकार आहे आणि दुःख अनिल भाऊ यासाठी होतं की खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये अतिशय 2 उच्च प्रामाणिक दर्जाचे अधिकारी आहे. एक आशिष सिंग, दुसरे विकास खारगे. मी मनात विचार केला की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे त्याच्याकडे, तिसरे असतील मला ते 2 नावं मला माहिती आहे, अतिशय प्रामाणिक अधिकारी. अध्यक्ष महाराज, मी मनात विचार करायचो की मुख्यमंत्री कितीदा तरी यांना आवाज देत असतील, आशिष इधर आओ, विकास इधर आओ. आता अध्यक्ष महाराज, असं म्हटलं जातं फिलॉसॉफी मध्ये की जेव्हा तुम्ही एकदा नव्हे 4दा एखाद्या विषयाचा नावाचा उच्चार करतात तुमची भावना सुद्धा तशी होते. मला वाटायचं मुख्यमंत्री म्हणतात आशिष आशिष, तर 12.5 कोटी जनतेवर ते आशिष व्यक्त करतील, पण त्यांनी आशिष व्यक्त केला नाही, फक्त त्यांचा सिंग शब्द घेतला आणि आगी अंगावर तर घेऊ शिंगावर अशी धमकी या महाराष्ट्राच्या जनतेला दिली. अध्यक्ष महाराज, तुम्ही विकास विकास म्हणता, दिवसातून 10दा विकास म्हणता. अपेक्षा ही होती की या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने काम कराल. पण अध्यक्ष महाराज, नाव सचिवाचं विकास, पण महाराष्ट्राचं काम मात्र झालं भकास. हा करंट बिना महाराष्ट्र बरं, तुमच्या कार्यक्रमाची आखणी करणाऱ्याचं नाव, तुमच्या कार्यक्रमाचं आखणी करणाऱ्याचं नाव काय? सुधीर. अरे महाराष्ट्राच्या जनतेला संकटात तुम्ही धीर द्या, पण तुम्ही नाव त्याचं सुधीर, तुमच्यातला धीर सुटत चालला आणि तुम्ही अधीरपणे जेव्हा आपल्या भावना व्यक्त करता, जेव्हा एखाद्या सुधीर नाही काय अनेक भाऊ, मी पुढे येतोय, तुमच्याबद्दल आजही प्रेम आहे आणि भविष्यातही राहणार यासाठी अनेक भाऊ, कारण आम्ही त्यामधून आहे की आपण कधीतरी मैत्री केली तो चुकीच्या मार्गाने जात असेल तर पुन्हा एकदा समजवण्याचा एकदा नव्हे 100दा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून 30 वर्ष 10,950 दिवसाची आमची तुमची मैत्री आहे. 30 वर्ष आमची अजितदादाची 72 तासाची आहे, पण तरी आम्ही दादावर सुद्धा प्रेम यासाठी करतो की एकदा मैत्री केली, दोस्त दूर भी होता है ना, तो उसको समझाने का, सही मार्ग पे लाने का, सही रास्ते पे चलने के लिए उसे अपन ने कुछ सिखाने का हे कर्तव्य आमचं. आणि हेच दोस्ती या शब्दात आहे. दोस्ती या शब्दाचा अर्थ हाच आहे अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, आज जेव्हा मी यादी वाचायला घेईल, सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? हे खरं आहे की बैमानीच्या आधारावर हे सरकार आलं, आणि याच्यात आश्चर्य दादा मला यासाठी वाटत नाही की परवा मी बारामतीचं संशोधन वाचत होतो की एकाच झाडाला त्यांनी आगवे आणले आणि टमाटरही आणले. एका झाडाला संशोधन आहे, दादानी नाही म्हणावं, दादा बरोबर आहे ना, आगू आणि टमाटर एका झाडाला आणता येतं. माझ्या लक्षात आलं की बारामतीकर
उत्तर दक्षिण ध्रुव एका ठिकाणी आणू शकतात. विचार कितीही दूर असला तरी सूर्य चंद्र एकाच वेळी पूर्वेकडून उगवू शकतात. आलू आणि कांदे एका झाडाला गावले. पण अध्यक्ष महाराज कोण म्हणाल? नाही मध्ये मध्ये बोग काही अडचण नाही, मग काही अडचण नाही. मी एकच गोष्ट अपेक्षा करतो की आपल्यामधली सहनशीलता वाढवावी. काल आमच्या त्या भगिनी होत्या, आज नाही, 3:07 त्या सांगत होत्या की माझ्या भाषणाच्या मधात कोणी बोलू नका. कोण होते ताई? हा, मला आवडलं. मी ठरवलं की या ताई या आपल्यासाठी या क्षणातल्या या विषयावरच्या गुरु आहे की आपण मधात बोलायचं नाही. जे बोलायचं ते भाषणात बोलायचं, जे बोलायचं ते भाषणात बोलायचं. अध्यक्ष महाराज, खरं तर ही बैमानीवर युती आली. हा एक पद्धतीचा जसा लव जिहाद असतो फसवायचा, तसा हा लव जिहाद राजकीय होता. लव जिहाद राजकीय लव जिहाद आहे. फसवण्यात आलं. ठीक है, कभी ना कभी अनिल भाऊ ये याद आएगा आपको, याद आएगा. अध्यक्ष महाराज, काय अपेक्षा होती महाराष्ट्राची? कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, कोण मंत्री? आज मी आहे. आजच मी सकाळी येताना एक व्हिडिओ ऐकत आलो. एक कोणी गीतकार होता, संतोष आनंद, काय नाव आहे, संतोष आनंद. त्याचं गाणं आणि त्याचा सत्कार होत होता. वय झालं. त्याचं गाणं किती, कुछ खोकर पाना है, कुछ पाकर खोना है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहाणी है. शेवटी सत्तेत आज कुणी आगा, कुणी नाही. काय नारे देता, मी तुम्हाला आकडे वाचून दाखवतो. कोरोनावर शाबासकी देणं म्हणजे अध्यक्ष महाराज 0 आणि 1 असं मार्क लिहिल्यावर आरशात मार्कशीट धरायची आणि 10 मार्क वाचायचे आणि पाठीवर शाबासकी मारायची. अरे गुणपत्रिके 0-1 आहे, वाचा. काय आकडे, हे आकडे काय? कोरोनात तुम्ही भाषणात पाठ थोपटता. अध्यक्ष महाराज, आपल्यापेक्षा लोकसंख्या उत्तर प्रदेशची जास्त आहे, हो की नाही अध्यक्ष महाराज? जास्त आहे की नाही अध्यक्ष महाराज? आता उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू झाले 8,727 आणि महाराष्ट्राचे मृत्यू आहे 52,184. काय अर्थ आहे अध्यक्ष महाराज? याचा अर्थ तुम्ही आरोग्य विभागाला 1 रुपया सुद्धा वाढवून दिला नाही. परवा मगा लॉबीमध्ये सचिव महोदय भेटले. हो म्हणतो काय चालू आहे? अरे तुम्ही सांगता इकडे अधिवेशन कोरोनाच्या भीतीने आम्ही घ्यायचं नाही. शूर आम्ही, सरदार आम्हाला फक्त आणि फक्त जगामध्ये कोरोनाची भीती. अध्यक्ष महाराज, अधिवेशनाला आम्ही कात्री गावतो, कात्री, कैची. मग आम्हाला वाटलं की ठीक आहे अधिवेशन घेऊ नये, ओके. पण अध्यक्ष महाराज, तुम्ही आरोग्य विभागाला 1 रुपया नाही दिला. काल आमचे अबू आझमी साहेब इथं नाही आहे. एका खाजगी दवाखान्यामध्ये 43 लाख रुपयाचं बिल, 43 लाख. ते सांगत होते 1150 तक्रारी आहे. देता का मग अहवाल पटगावर? आणि तुम्ही इथं घेता की 7 रोगाचे अत्यंत प्रभावी व्यवस्थापन केलं. म्हणजे आमच्या पाठीवर शाबास, किंवा माझ्या मनात धडकी भरली की 52,000 लोक मेल्यानंतर जर आपली भावना अशी असेल, 100 पैकी किंवा 10 पैकी 1 मार्क मिळाला आणि आपण म्हणतोय की आम्ही प्रभावीपणे अभ्यास केला, मग ते या महाराष्ट्राला कोणीच वाचवू शकत नाही. कोणी वाचवू शकणार नाही अध्यक्ष महाराज. शेवटी अध्यक्ष महाराज, कोरोनाचं संकट, ज्याच्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीचं निधन होतं अध्यक्ष महाराज, आपण तर ठीक आहे, आपण इथं कधीतरी एखाद्या वेळी शोकसभा व्यक्त करतो. पण जी हानी होते ना अध्यक्ष महाराज, तुम्ही कितीही सर्वोच्च पदावर असा, जीव पुन्हा परत आणता येत नाही. हे खरं आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, कोणी अमर, प्रत्येकाला जीव हा जाणार आहे. पण अध्यक्ष महाराज, सरकारच्या चुकीच्या कृतीने, सरकारच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाने, सरकारच्या उदासीनतेमुळे, सरकारची निर्णय क्षमता नसती, निपटारा नसल्याने त्या भंडाऱ्यात 10 मृत्यू झाले. नसती निपटारा कायद्याचा उपयोग करायला हवा होता. अध्यक्ष महाराज, सरकारच्या उदासीन धोरणाने जेव्हा मृत्यू होतो ना अध्यक्ष महाराज, ही चूक आहे. आम्ही काय केलं अध्यक्ष महाराज माहिती आहे?
आम्ही 12 महिने गरिबांसाठी पैसे देताना तिजोरीत पैसे नाही असं सांगत गेलो, पण आम्ही जनतेच्या नेत्यातून आमचा प्रवास हा कर्मचाऱ्यांच्या नेत्यापर्यंत झाला. म्हणजे आम्ही कर्मचाऱ्यांचे नेते झालोच पाहिजे, त्यांनाही न्याय दिला पाहिजे. पण अध्यक्ष महाराज, हे आम्ही विसरलो की त्यांचा पगार देताना आम्ही कर्ज घेतलं. मी पुरवणी मागण्यांवर आकडे देईल, पण जेव्हा निराधार योजनेचं अनुदान द्यायचं तेव्हा मात्र फाईलवर तुम्ही सध्या पैसे नाही असं लिहिता. मला वाटतं की यातून दुःख होतं आणि एका गोष्टीचं आश्चर्य हे वाटतं की निराधारांसाठी तुमच्याकडे पैसे नसेल तर याद राखा, एक दिवस तुम्ही सुद्धा सत्तेपासून निराधार झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महाराज, काय भाषणामध्ये अध्यक्ष महाराज, या ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदार. आता अध्यक्ष महाराज, मी पहिल्यांदा विचार केला, मग या शब्दाचं काही लक्षात येत नव्हतं. माझे कुटुंब माझी जबाबदारी. पण अध्यक्ष महाराज, अतिशय उत्तम शब्द आहे. अनिल भाऊ, तुम्ही सांगा हा उत्तम शब्द काय आणि आता तो शब्द का बदलला. मग माझ्या लक्षात आलं, माझे कुटुंब माझी जबाबदारी. कारण उद्धव साहेबांचा जन्म 27 जुलै 1960, तर जबाबदारी कुटुंबाची तर असतेच. आदित्य ठाकरेंचा जन्म कधी आहे? 13 जून 1990. अध्यक्ष महाराज, उद्धवजीचं लग्न कधी झालं? वयाच्या 49व्या वर्षी. कारण माझे कुटुंब माझी जबाबदारी. आदित्य 31 वर्षाचे होऊन लग्न होत नाही म्हणून त्यांनी आता नवीन शब्द मी जबाबदार. म्हणजे आता बाबा जबाबदार नाही आहे, आता आदित्यजींनी समजून घ्यायचं आहे मी जबाबदार, लग्न झालं नाही तर काय. माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार. अरे जबाबदार हे सरकार असतं. जबाबदार ज्यांना आपण राज्यपाल महोदयांकडे शपथ देतो, जनता जबाबदार. जनता येऊन खुर्चीवर बसते. अध्यक्ष महाराज, देवजी आहेत, दादा आहेत, राधाकृष्ण आहेत, सगळेजण आपण बघतोय. माझी विनंती आहे की कुणी कुणाच्याही घरातला मुलगा असू द्यात, मुलगी असू द्यात, आपल्यात भारतीय संस्कृती आहे. माझी विनंती आहे की कुणाचं लग्न कधी व्हावं. ओके, नाही मुनगुंटीवार साहेब, आपण असा शब्द जो वापरला ते वैयक्तिक बरोबर नव्हतं आणि हे शब्द कामकाजातून काढून टाकण्यात येत. कारण शेवटी माझा हेतू कोणाला दुखवायचा नाही. सरकारने जनतेच्या हिताची कामं करावी हा माझा हेतू आहे आणि म्हणून त्यामध्ये मी कुठेही काही म्हणणार नाही. अध्यक्ष महाराज, आता या ठिकाणी आता माझे काही प्रश्न आहे, त्याचं उत्तर जरा सरकारने उत्तर देऊ नये, कृती करावी अशी अपेक्षा. मी तर पहिल्या दिवशीच्या भाषणात सांगितलं होतं की तुम्हाला 5000 वर्ष राहायचं, 5000 वर्ष राहा, टिकवा, तुमचं सरकार टिकवा. पण जनतेला टिकवून तुम्ही टिकलात तर ठीक आहात. तुम्ही जनतेला न टिकवता जर टिकण्याचा प्रयत्न करा तर याद राखा, जोपर्यंत आमच्या शेवटच्या रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत तुम्हाला वट्टीवर आणण्यासाठी प्राणाची बाजी लावून जनतेच्या हितासाठी आम्ही आवाज उचलणार. अध्यक्ष महाराज, मला सांगा, तुम्ही आमदारांचा 30% पगार दिला नाही, मान्य, बरोबर आहे. आमदाराचा यासाठी दिला नाही की ही जबाबदारी आपली शेवटची असते, की आईनी शेवटी जेवायचं असतं, ही एवढी परंपरा आहे शेवटचा. मग मला एक गोष्ट समजत नाही की तुम्हाला सर्वसामान्यांना पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही, पण तुम्ही निर्णय काय केले अध्यक्ष महाराज? तुम्ही निर्णय जे केले ते निर्णय मी वाचून दाखवतो. तुम्हाला गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्ट करणाऱ्यांसाठी, दुर्बल घटकासाठी, दिव्यांगांसाठी पैसे नाही. पैसे कोणाला तुम्ही सूट दिली? 23 डिसेंबर 2020 बैठक क्रमांक 49, विषय क्रमांक 2, राज्यातील दारू विकणाऱ्या मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तीला शुल्कात सूट कोविड परिस्थितीमुळे देण्याचा निर्णय. FL 3 50% सूट, FL 4 50% सूट, फॉर्म E 30% सूट, फॉर्म E2 30% सूट. एक आणि एवढंच नाही, यांचं मन त्या दारू दुकानदारांबद्दल यांचं जे प्रेम पाहिलं ना अध्यक्ष महाराज, तर त्यांनी पुढे सुद्धा निर्णय काय केला, 1 सप्टेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीसाठी, कारण दारू दुकानं सुरू झाली होती, पण याही मध्ये अनुज्ञप्ती शुल्काची 3 महिन्याची सूट देत आहे. म्हणजे आमच्या 20 बिघाची सूट नाही द्यायची.
आता मला एक गोष्ट माहीत झाली की या महाराष्ट्रामध्ये साधारणतः सर्व लायसन्स 27-28 आहे. बीपीएल यादी त्यांचं नाव टाकून द्या, कारण हे खरे बीपीएलचे लाभधारक आहे. हे बीपीएलचे खरे लाभधारक आहे. आणि किती सूट दिली? साधारणतः 400 कोटी रुपये सूट दिली. 400 कोटी. अध्यक्ष महाराज, दुसरा निर्णय हे ठीक आहे, या निर्णयाच्या समवेत मी तुमच्या सोबत, आपण निर्णय कधी घ्यायचे यालाही कालावधी असतो ना अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, निर्णय कधी घ्यायचे असतात? तेव्हा संकट आहे, आपल्या तिजोरीमध्ये पैसा नाही, तेव्हा आपण असे निर्णय आज नाही उद्या घेता आले असते. निर्णय काय अध्यक्ष महाराज? मायकल जॅक्सन या पाश्चात्य संगीतकाराच्या पॉप शो हा कधी जागा होता कार्यक्रम? तर हा 1996 मध्ये जागा होता. तेव्हा एक वाद झाला 1996 मध्ये करमणूक शुल्काच्या संदर्भात. अध्यक्ष महाराज, आणि याचा निर्णय, कारण तुम्ही म्हणाल हा हायकोर्टाने निर्णय दिला, हा हायकोर्टाचा निर्णय 13 एप्रिल 2011चा आहे, पण त्या 2011 मध्ये ताबडतोब उद्याच्या उद्या द्या असं कुठेही म्हटलं नव्हतं. पण तुम्ही 6 जानेवारी 2021 ला निर्णय घेतला की पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमास फेर विचारांती 1996च्या या कार्यक्रमाला करमणूक शुल्क आकारणीतून सूट देत आहे. दिली पाहिजे, मी या म्हणण्याच्या बाहेर नाही. तुम्ही पण शेवटी कोणत्या दिवशी काय करायचं हे आपल्या लक्षात येतं ना अध्यक्ष महाराज. आता संकटाच्या समयी असं वागायचं असतं का अध्यक्ष महाराज? संकटाच्या समयी वागायचं नसतं. आता आपण एका आपण दुःखाच्या प्रसंगात आहोत. मला परवा आठवतं, माननीय मोदीजींनी नाही म्हणजे गुजरात क्रिकेट असोसिएशननी एक मोदीजींचं स्टेडियमला नाव दिलं. एक म्हणाले की नाव दिलं म्हणजे ते हिटलर आहे. मग मला आश्चर्य वाटलं. ते ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेला मान्यता दिली. म्हणजे मोदीजींचं नाव स्टेडियमला दिलं तर ते हिटलर. बरं, दिलं तर दिलं. अजित दादा, तुम्ही स्वतः फाईल वाचता. शरद पवार हे अतिशय मोठे नेते, याबद्दल कोणाचंही अध्यक्ष महाराज दुमत असू शकत नाही. स्वतः मोदीजी बारामतीला जाऊन त्यांचा गुणगौरव केला. अरे कमीत कमी त्यांचं नाव देताना चांगली तर योजना आखायची. काय योजना आखली अध्यक्ष महाराज? गाय व म्हैस याकरता या अगोदर रोजगार हमी योजनेमध्ये पक्का गोटा बांधायचा, तो 6 गुरांसाठी होता, तो 12 गुरांसाठी केला आणि त्याला शरद पवार ग्राम समृद्धी योजना. अरे एखादा मोठा तर कार्यक्रम करायचा होता. 6 गुरांच्या ऐवजी 12, आणि यांचा 12 आकडा कुठून येतो मला माहित नाही. राज्यपालांनी 12 दिले नाही, गुरा आहे 12. अरे हा 12 आकडा महाराष्ट्राचे 12 वाजवण्यासाठी आहे की काय अध्यक्ष महाराज? हे माझ्या अध्यक्ष महाराज लक्षात येत नाही. हा भाषणी 12 पानाचा. अरे क्या भाई साहेब नाव प्रभू आहे. नाही तेही सांगतो अध्यक्ष महाराज. प्रभू साहेब खरंच आहे, त्यांनी अभिभाषणाला अभिनंदन केलं आणि हे आनंदाचं आहे की सुरुवात प्रभूंनी केली आणि देवेंद्रजींनी पाठिंबा दिला, तर कमीत कमी कामही असं स्वर्गामध्ये असल्यासारखं झालं पाहिजे. अन्यथा हे काम अध्यक्ष महाराज. आज आता मग आम्ही एक आंदोलन करत होतो. काय आंदोलन होतं अध्यक्ष महाराज? त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न देवेंद्रजींनी अतिशय एक जबाबदारी आहे, दायित्व आहे, त्यांनी हृदयापासून मांडले. तिथून एक छोटासा बोर्ड उभा झाला. कशासाठी? तर एक नवीन पद्धत सुरू झाली. आम्ही निर्णय नाही करणार, तुम्ही असं केलं ना, तू वासरू माग मी गाय मारतो. ही पद्धत राजकारणाला चांगली नाही आहे. समजा उद्या केंद्र सरकारने एखादी चूक केली, म्हणजे तुम्हाला काही एक लायसन्स प्राप्त झालं नाही की आता मी 10 चूक करणार, ही काही राजकारणात नसते. समजा उद्या एखाद्या आमदारांनी खून केला म्हणून मी 4 खून करायचे का? मी त्याला समजून सांगे किंवा मी म्हटलं पाहिजे की तू खून करतो ना, मी करणार नाही. अध्यक्ष महाराज, इथं नवीन पद्धत नक्कल मारायची झाली. पेट्रोल डिझेल त्यांनी बोर्ड गावला. पेट्रोल डिझेल काय केंद्र सरकार, तुमचा गैरसमज काढून टाका. पेट्रोल मध्ये देशामध्ये आम्ही सर्वात हायएस्ट असल्यासारखे आहोत, पहिल्या 3 मध्ये आहोत. आणि काय अनिल भाऊ, अजितदादांना टॅक्स प्रणाली माहिती आहे काय आपल्या महाराष्ट्राचा टॅक्स? अध्यक्ष महाराज, आता मुंबईमध्ये माझ्याकडे 11 जानेवारीचा दर आहे.
₹90.83 हे पेट्रोलचा भाव मुंबईमध्ये अध्यक्ष महाराज हा महाराष्ट्र सरकारचा कागद मी काढला अध्यक्ष महाराज याच्यामध्ये या ₹90 राज्याला किती मिळतात माहित आहे का राज्याला ₹26.77 हे अपघे आहे कारण 26% टॅक्स आणि 10.12 पर लिटर ऑन पेट्रोल हे आपल्याला मिळतं मुंबईत म्हणजे ₹26.77 हे स्वतः राज्याचे आहे केंद्राची किती आहे अध्यक्ष महाराज ₹32.98 तर लोकांचा समज काय होईल अरे केंद्राने कमी केलं पाहिजे बरोबर आहे पण तुम्हाला माहिती आहे या ₹32.98 पैकी पुन्हा 42% ₹13.85 हे राज्यांनाच दिले जातात याचा अर्थ या ₹90 पैकी ₹19.13 केंद्राला जातात आणि राज्याला ₹40.62 येतात मग अनिल भाऊ दुप्पट पैसे जर राज्याला येत असेल तिथं एक सन्माननीय आमदार बोर्ड लावून होता आम्ही एवढं असं कसं वागू शकतो म्हणजे राजकारणामध्ये नक्कल मारायची म्हणजे काय करायचं अध्यक्ष महाराज कधी आयुष्यात पुन्हा नक्कल मारू नका मी हे उदाहरण देतो तुम्ही समजून घ्या नक्कल मारणाऱ्याची अवस्था काय होती अध्यक्ष महाराज एक परीक्षा होती आणि इंटरव्ह्यू झाला आता पहिला जो विद्यार्थी गेला त्याला प्रश्न विचारले ते प्रश्न विचारले आणि तो बाहेर आला आता नक्कल मारणारा विद्यार्थी जो होता महाविकास आघाडीचा पैकी असेल कोणी जसं आम्हाला नेहमी उत्तर देतात केंद्रात नाही राज्यपालांनी बाहेर केलं नाही म्हणून वैधानिक विकास मंडळ नाही काय कारण आहे का सांगा हे काही कारण आहे अध्यक्ष महाराज मग तो विद्यार्थी आज गेला बाहेर आला एक नक्कल मारणारा विद्यार्थी होता तो म्हणाला तुला काय प्रश्न विचारले तू काय उत्तर दिलं हातावर पेन घेत हात घेतला पेननी त्याच्यावर उत्तर दिले तो म्हणाला मग पहिला प्रश्न केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण तो मी उत्तर दिलं उद्धवराव बाळासाहेब ठाकरे मग याने घेऊन घेतलं उद्धवराव बाळासाहेब ठाकरे म्हणजे दुसरा प्रश्न काय केला म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली मग तू काय सांगितलं म्हणजे मी सांगितलं उत्तरात 1 मे 1960 याने घेऊन घेतलं 1 मे 1960 म्हणजे तिसरा प्रश्न काय केला म्हणजे तिसरा प्रश्न त्यांनी केला पृथ्वी गोल आहे याबद्दल तुझे काय मत आहे संशोधकांनी हे सिद्ध तो म्हणाला मी उत्तर दिलं पृथ्वी गोल आहे याबद्दल तुझे काय मत आहे तर मी उत्तर दिलं संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे पण यावर अजून संशोधन सुरू आहे आता हातावर घेऊन घेतलं मग हा गेला इंटरव्ह्यूसाठी जसा आत गेला त्यांनी पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय हात वाचला उद्धवराव बाळासाहेब ठाकरे आता त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला वाटलं दानावर राहतात काही अडचण नाही मग त्यांनी दुसरा प्रश्न केला तुझी जन्मतारीख काय तो म्हणाला 1 मे 1960 मात्र याच्या डोक्यात एक प्रश्न आला की इथं आपण 38 वर्षाचाच नियम आहे हा तर 61 वर्षाचा असून इंटरव्ह्यू आला आहे हा गडबड आहे त्यांनी तिसरा प्रश्न केला तुझ्या डोक्यात काय फरक आहे तो म्हणाला संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे पण यावर अजून संशोधन सुरू आहे हे नक्कल करायचे अध्यक्ष महाराज केंद्राने हे केलं आम्ही राज्य म्हणून अरे आमच्यावर जबाबदारी आहे की नाही जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी दुसऱ्याची नक्कल केली नव्हती त्यांचा एक एक दिवस एक एक निर्णय हा जगासाठी जगमान्य नक्कल करताय अध्यक्ष महाराज आणि मग अध्यक्ष महाराज या ठिकाणी काही प्रश्न अध्यक्ष महाराज उपस्थित होतात त्याचे उत्तर या सरकारकडून मला अध्यक्ष महाराज अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज अपेक्षित काय अध्यक्ष महाराज तुम्ही लोकांना जनतेला राजकारण केलं पाहिजे शेवटी निवडणुकीत तुम्ही जरी नापास होणारे विद्यार्थी असाल तरी पास होण्यासाठी काही प्रयत्न करावे याच्याबद्दल दुमत नाही पण नेहमी एक रडगाणं आणि ते या भाषणात मुद्दाम सांगितलं म्हणजे मी मुद्दाम राज्यपालांचे अभिभाषण 1937 मध्ये विधानसभा झाली 1948 किंवा 50 पासून राज्यपालांचं अभिभाषण सुरू झालं एकाही अभिभाषणामध्ये असा मुद्दाच नाही आहे अध्यक्ष महाराज की केंद्र सरकारने एवढे पैसे दिले केंद्र सरकारने याच्यामध्ये इतके पैसे केंद्र सरकारकडून येणे आहे 1950 पासून 71 वर्षानंतर तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणाला राजकारणाचा आखाडा करता
मग खरे आकडे का नाही दिले? काय खरे आकडे? आता हा 25 फरवरी 2021चा हा कागद आहे. एकूण आमचं उत्पन्न जे टोटल हे 2,05,206,14 आमचं उत्पन्न रिसिप्ट. केंद्राचा किती हिस्सा माहित आहे याच्यात? याच्यात केंद्राचा हिस्सा आहे 90,345,43 म्हणजे साधारणतः या राज्यामध्ये जे तुम्ही निर्णय घेता, आणि हे काही केंद्राने केलेलं म्हणजे त्यांचा आभार मानण्याची आवश्यकता नाही, संविधानाच्या चौकटीत आहे. संविधानाच्या चौकटीत आहे. तुम्हाला शेअर इन सेंट्रल टॅक्स 27,249 कोटी 3 लक्ष, ग्रँट इन एड 33,293 कोटी 53 लक्ष, जीएसटी कॉम्पेन्सेशन 12,977 कोटी, 15वा वित्त आयोग 5,773 कोटी 30 लाख, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम 11,052.57 कोटी म्हणजे 90,345 कोटी 43 लाख केंद्राने दिले आहेत ना. मग राज्यपालाच्या अभिभाषणात तुम्ही 71 वर्षांनी एक नवीन परंपरा करणार आहात, मग हेही टाकायचं होतं ना. त्याच्यात एवढाच आकडा काय टाकला अध्यक्ष महाराज राज्यपालाच्या अभिभाषणात? म्हणजे राज्यपालाच्या मुखातून सुद्धा जनतेपर्यंत चांदा ते बांधा, गडचिरोली ती गड हिंगलज, 12.5 कोटी जनतेला नरोवा कुंजरोवा धर्मराजांचा हा शब्द यांनी वापरला. आणि त्यामध्ये आकडे देताना मुद्दाम अशा पद्धतीने आकडे दिले की राज्याच्या जनतेचा गैरसमज व्हावा की महाराष्ट्राला केंद्र मदत करत नाही. केंद्राला मदत करावीच लागते. आपल्या घटनेवर विश्वास आहे की नाही? असे अनेक लोक भेटतात, अनेक पत्रकारही भेटतात. जीएसटीचा हिस्सा दिला नाही. कोणता हिस्सा? जीएसटी मध्ये आमचा हिस्सा आमच्याच अकाउंट मध्ये येतो, जात नाही तिकडे. हा हिस्सा कोणता आहे अध्यक्ष महाराज? मी मागच्या वेळी सांगितलं होतं. अरे त्या माननीय मोदीजींना धन्यवाद द्या, माननीय मोदीजींना धन्यवाद द्या की त्यांनी 14% ग्रोथ दिली. आणि हा जो तुम्हाला वरचा पैसा पाहिजे आहे तो कोणता आहे? तुमचा महसूल सुरक्षित ठेवला, तुमच्या महसुलाला सुरक्षा कवच दिलं. तुम्ही वैधानिक विकास मंडळ आम्ही मागितलं, त्रास होत आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतं की विदर्भ मराठवाडा आमच्या बरोबरीने कसा येऊ शकतो? आमची पात्रता नाही आहे. काढा गैरसमज. आता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ही सुद्धा वीर लोकांची भूमी आहे. कोकणी अध्यक्ष महाराज, अरे आम्ही कवच कुंडल मागतोय ना. तुम्ही कवच कुंडल त्याच्यावर मी पुरवणी मागण्याच्या दिवशी बघेन. अध्यक्ष महाराज, आता तुम्ही उद्योग सांगितले. महाराष्ट्राने 1,00,000 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेची काय केलं अध्यक्ष महाराज? तुम्ही एखाद्या प्रशासनामध्ये एवढे गलिच्छ निर्णय, गलिच्छ शब्द संसदीय नसेल तर कापून टाका, कारण तो वाचण्यात नाही आला. कापून टाका, पहिलेच सांगतोय. तुम्ही गलिच्छ निर्णय करता. शेवटी प्रशासन आणि राजकीय हे दोन चाक आहे. काय केलं त्या वेणुगोपाल रेड्डीने? चूक काय केली? बरं त्याची बदलीच करायची होती. बदली कायद्याचे तर धिंदवडे आहे, मी ते सांगतोच. पण अध्यक्ष महाराज इतका अपमान करू नये हो की त्या वेणुगोपाल रेड्डी नावाच्या सचिवाला फक्त तुमचं काम ऐकत नाही म्हणून बदली केली. तर 1 मिनिट मी समजू शकतो, 1 मिनिट मी समजू शकतो. त्यांना मुद्दाम उद्योग विभागाचं सिकॉम नावाचं त्याच्या आतलं जे युनिट आहे, म्हणजे एखाद्या पक्षाचा प्रदेश अध्यक्षाला वार्डाच्या अध्यक्षाची नियुक्ती दिल्यासारखं आहे. काय तुम्ही दुसरं द्यायचं होतं ना? मग तुम्ही अधिकाऱ्यांवर काय दादागिरी करता? प्रशासनावर तुम्ही कायद्याची पायमल्ली करून प्रशासन, वाईट लोक पुढे यायचे, चांगले लोक जात आहे हो. सुबोध जयस्वालजी आणि भाऊ चांगले होते की नाही? अधिकारी होते की नाही? तुम्ही नाही म्हणाल कारण तुम्ही CR तर A+ दिलाय, म्हणजे तुम्ही खोटी सही तर करणार नाही. चांगले अधिकारी शेवटी त्रासून गेलो. राजीव जगवटा 5-5 महिने तुम्ही वेटिंग मध्ये ठेवता. महाराष्ट्राचा हाही विक्रम आहे. 5-5 महिने बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये गेले. आणि आरे राजीव का 3 महिन्याचं एक्सटेन्शन? म्हणजे एवढा बुद्धिमान असेल तर मंत्रिमंडळात घ्या ना त्याला. 3 महिन्याचं एक्सटेन्शन का? अरे राजीव 1 2 का 4 4 2 का 1 होनी को अनहोनी, अनहोनी को होनी. अरे
हो, तोही आरे हाही आरे. आणि ते सुद्धा कधी दिलं माहित आहे, अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. असं करू नका. IAS अधिकाऱ्यांमध्ये एक उदासीनता निर्माण होईल, असं करता येत नाही. पण त्याला 3 महिन्याचं एक जुना GR कंत्राटीचा तयार झाला. हो खरं आहे, पण तो कोणासाठी आहे? ज्याच्यावर कोणते आरोप नाही, काहीही नाही. ठाण्यामध्ये असताना त्यांच्यावर आरोप झाले. पृथ्वीराज चव्हाण साहेब तर त्यांना निलंबित करायला निघाले होते विधानसभेत, निलंबित करायला निघाले. पण तो आर्य राजीव, वारे राजीव. अध्यक्ष महाराज, शेवटी आज मंत्रालयामध्ये जर अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट केली तर त्यातून हृदयातून एकच आवाज येईल की हे सरकार गेलं पाहिजे, हे सरकारपासून जनता मुक्त झाली पाहिजे. नाही जाणार नाही, मला माहित आहे. नाही जात. रावणी 14 वर्ष रामागच वनवास झाला भाऊ, तो त्यामध्ये जात नाही. वनवास चांगल्या लोकांना होतो, काही चिंता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही पुरंदर तह 12 जून 1665 करावा लागला, त्यामुळे ती चिंता करू नका. आग्र्याच्या जेलमध्ये जावं लागलं, पण कोणीतरी पुन्हा बहिर्जी नाही की. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, एक दिवस तुम्हालाच प्रायश्चित्त घ्यावंसं वाटेल. आता तुम्ही कोणत्या पक्षात आहे मला माहित नाही. आता कोणत्या? आज कोणत्या? बरं ठीक आहे, मला माहित नाही. अध्यक्ष महाराज, आणि उद्योगामध्ये जेव्हा मी माहिती घेतली, अरे तुम्ही समतोल उद्योग करणार आहात की नाही? म्हणजे एकीकडे अनिल भाऊ ते चीनचं तुम्ही बोलले होते, सायबर काहीतरी अटॅक झाला, तो विधानसभेत सांगितलं होतं का आपण? नाही, मग नितीन राऊतने विधानसभेत सांगितलं होतं. अध्यक्ष महाराज आता सांगा, खरं तर सायबर अटॅक असेल, खरं तर तो सायबर अटॅक नव्हता असं काही लोकांचा, पण ठीक आहे, तो काही अधिकार माझा नाही आहे. त्याच्यामध्ये चौकशी यंत्रणा तपास करतील. मुंबई सारखं शहर हे बंद होणं, अरे ज्या मुंबईनी शिवसेना भारतीय जनता पार्टीनी तर मुंबईकर जनतेला 1 कोटीदा धन्यवाद दिले तरी कमी आहे. साहेब 95 मध्ये जेव्हा आमचं सरकार आलं होतं, शिवसेना नावाची आमची एक माझी मित्र पार्टी होती हिंदुत्वाच्या विचारावरची. 95 ला याच मुंबईमध्ये 36 पैकी 29 आमदार दिले होते. आत्ताच सरकार आलं होतं मागच्या 5 वर्षाच्या अगोदर 14 मध्ये, मला वाटतं 31 ऑक्टोबर 2014 ला आम्ही शपथ घेतली होती. तेव्हाही 5 वर्षात एक पक्ष होता जो आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष आहे की जो अध्यक्ष महाराज प्राण जाय पर वचन न जाय या भावनेवर वागणारा पक्ष होता. अध्यक्ष महाराज तेव्हाही मुंबईने 29 आमदार दिले. आणि अध्यक्ष महाराज आज काय अनिल भाऊ, आज मुंबईची अवस्था आपण स्वतःहून वाईट करतोय. स्वतःहून का अध्यक्ष महाराज? एक बिहारचा मुख्यमंत्री होता अगोदर, तो म्हणायचा की तुम्हाला 7-7, 8-8 मुलं काय नाही होण्या, हो आणीबाणीमध्ये नसबंदीचा कायदा त्याला विरोध करण्यासाठी मी एवढी मुलं केली. अरे हे काही तर्क आहे का? लॉजिक आहे? असा तर्क असू शकतो? माननीय देवेंद्रजी यांनी काल विरोधी पक्षनेते म्हणून मुद्दा मांडला, विनंती केली. आजही आम्ही विनंती करतो. आणि एखाद्या शब्दामध्ये अनिल राग मानू नका, कारण मग आमचा संजय कुठे सांगत होता, म्हणजे दुसरा प्रश्न 33 कोटी वृक्षावर आहे भाऊ, ते तोंड दाबायसाठी आहे. म्हणतो तू संजय कुठे सांगत होते. हो थोडा एखाद्या नाही ठीक आहे दादा, नाही दादा बरोबर आहे दादा, आता मिठ्या नाही मारतायत. मिठा मारल्यानंतर खूप गडबडी होतात आजकाल. अध्यक्ष महाराज संजय कुठे म्हणाले, म्हणतात संजयजी ते त्यांना असं वाटतं काहीतरी 33 कोटी वृक्षामध्ये आता प्रश्न उपस्थित झाला, मग काही चौकशी लागली तर काय, नाही हे राजकीय आहे, हे पॉलिटिकल आहे. मी असं कधीच म्हणणार नाही, कारण कर नाही त्याला आयुष्यात कधीच डर नसतो. कधी डर नसतो. ईश्वर साक्षी आहे, सत्यमेव जयते. अध्यक्ष महाराज चिंता कशाची करता? कशाची चिंता करायची आहे? पण मी अपेक्षा ती एवढी करेन,
तुमची चौकशी कोणी मागितली की तुमचं ते रडणं सुरू होतं. तुमचं काय रड, ईडीची चौकशी लागली, हे काहीतरी आमच्या मागचं राजकारण आहे. काय रडता हो? तुमची काही चौकशी केली की अध्यक्ष महाराज तुमचं राजकारण सुरू होतं. काय जनतेला फसवता? तुमच्याबद्दल कोणी मागणी केली की तुम्हाला असं वाटतं काहीतरी आमच्या विरुद्ध षडयंत्रग्रस्त आहे, कोणी या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवा, सत्यमेव जयते, सत्य कभी पराभूत नहीं हो सकता. ठीक है, कुछ क्षण के लिए तकलीफ हो सकती है, कुछ क्षण के लिए होता है, पण तुम्हाला तर चौकशी मागितली तर म्हणाले नाही देवेंद्रजींनी चौकशी मागितली का, मग ते कोणतरी येतो त्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो आणि तो ठाणेदार तो रिपोर्ट घेतोय. म्हणजे आम्ही अध्यक्ष महाराज असं म्हणायचे की 2021 मध्ये अजून कलियुग वेगाने वाढते, पण मला माहित नव्हतं की हे वाढवण्यासाठी अनिल भाऊ आपलं सरकार जास्त जबाबदार राहणार आहे. अरे असं काम. आणि अध्यक्ष महाराज या मध्ये काय अपेक्षित होतं? अपेक्षित हे होतं, अरे आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे, हे जगामध्ये नाही आहे, आमच्याकडे आहे. हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे, महात्मा ज्योतिराव फुले आमचे, लोकमान्य टिळक आमचे. अपेक्षा काय होती की महाराष्ट्राचं अर्थचक्र फिरवताना ही अर्थनीती जी आहे अध्यक्ष महाराज, ही अर्थनीती या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित व्हावी. कारण आमच्याकडे इतके महामानव आहे, त्यांचा विचार हा प्रत्येक संकटावर मुक्तीचा मार्ग आहे, प्रत्येक समस्येचा प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्ती त्यांच्या विचारात आहे. पण अध्यक्ष महाराज तुमच्या या राज्यपालाच्या अभिभाषणात नुसतं सूड, अपमान, टीका याचाच प्रयत्न तर केला, पण राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये मला तर एका गोष्टीचं खूप आश्चर्य होतं की या अभिभाषणामध्ये अध्यक्ष महाराज काय मुद्दा मांडायचा तर म्हणे एका जिल्ह्यामध्ये आम्ही एक फॅमिली कोर्ट तयार केला. हा मुद्दा आहे एका जिल्ह्यात. राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये आपण काय लिहितो अध्यक्ष महाराज? राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये की महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहे, मुंबई उपनगर आणि 34 जिल्हा परिषद असणारे 34 जिल्हे, या 36 जिल्ह्यात आम्ही हे काम केलं. हे पाहिजे. तर या ठिकाणी अध्यक्ष महाराज कुठेही अशा पद्धतीने न करता एक छोटे मोठ्या गोष्टी केल्या आणि हे करून यामध्ये अशा पद्धतीने अध्यक्ष महाराज सांगितलं. दादाला मी एक विनंती करेन, कशी पाठ थोपटायची असते अध्यक्ष महाराज. समजा तुमचं रक्त तपासलं आणि हिमोग्लोबिन कमी आहे, तर पाठ थोपवायची असते का की मी इंजेक्शन घेऊन हिमोग्लोबिन वाढवलं? कधी नसते. आपण काय म्हणतो, नाही तू अनारचा ज्यूस पी, तू आपली प्रतिकार शक्ती वाढव. आपण काय करतोय माहित आहे? माझ्या शासनाने हा 13वा नंबरचा शब्द आहे महामहिम राज्यपाल महोदयांचा. 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 5 रुपये याप्रमाणे 3.15 कोटीपेक्षा अधिक थाळ्या पुरविण्यात आल्या असून त्यासाठी राज्य शासनाने 125 कोटी रुपये इतका खर्च केला. आणि पुन्हा या खपावरून म्हणजे लोकांनी घरी भोजन न करता 5 रुपयाची थाळी खाल्ली म्हणजे आमच्या सरकारचं या खपावरून यश मोजता येतं. मग 12.5 कोटी लोकांना 5 रुपयांनी थाळी देऊन टाका ना, यशाचं यश घ्या ना तुम्ही, डिस्टिंक्शन घ्या ना. ही चिंतनीय बाब आहे. अरे माझा या महाराष्ट्राचा प्रत्येक जातीचा, समूहाचा, वर्गाचा, पंथाचा, धर्माचा, वयाचा माणूस स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. हे शिवभोजन थाळीमध्ये येऊन खाणं हे यश मोजायचं आहे. हे यश मोजण्याचं कारण आहे. असं यश मोजता येतं? असं यश काय लिहितो? आणि राज्यपाल साहेब पुन्हा आणि हे सुद्धा थाळी, कारण माझ्याकडे अजून कागद आले नाही. काल मला कोणीतरी फाईल देणार होते, ते म्हणाले की ही शिवभोजन योजना ही हट्टापायी यासाठी केली की आम्ही म्हटलं होतं, आणि म्हटलं तर खरं तर 1 रुपयानी होतं, पण 5 रुपयांनी केलं. ठीक आहे, चला हे खरं आहे की एखादा गरजू आहे, वंचित आहे, त्या वंचिताला यापेक्षा पुण्याचं काम असू शकत नाही, मला मान्य आहे. पण हे यशाचं काम आहे, हे यश आहे, हे आमची जबाबदारी आहे. पण याला जर तुम्ही उद्या यश म्हणत असाल,
याला जर तुम्ही सरकारचं यश म्हणत असाल हे मात्र दुर्दैवी आहे. मग अन्यथा अजित दादाला ही 5 रुपयाची थाळी खावी लागेल आणि सुधीर मुनगंटीवार खावी लागेल, त्याच्याशिवाय सरकार यशस्वीच होऊ शकत नाही. असं असतं अध्यक्ष महाराज. आणि एकीकडे तुम्ही हे करता आणि दुसरीकडे काय लिहिता अध्यक्ष महाराज? दुसरीकडे असं लिहिता की आता शेतकऱ्यांना लखपती करायचं आहे. शेतकऱ्यांना लखपती करायचं आहे म्हणजे मी आता फार याच्यात जात नाही, वेळेचा अभाव. एकामध्ये तर अजून आहे, आम्ही पर्यावरणातील वातावरणाच्या बदलाचे आत्यंतिक महत्व लक्षात घेऊन माझ्या शासनाने पर्यावरण विभागाचं नाव पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग. म्हणजे पर्यावरण बदललं का? अजितदादा काय झालं, एक माणूस गेला, दुसऱ्या आपल्या मित्राला म्हणाला माझ्या बकरीनी अंड दिलं. तो म्हणाला बकरी कधी अंड देते का? नाही, मी कोंबडीचं नाव बकरी ठेवलं. असं नाव बदलल्याने होते का? कृती कुठे? 5 रुपये देत नाही त्या विभागात, 5 पैसे दिले जात नाही. नुसतं नाव बदललं, म्हणजे कोंबडीचं नाव बकरी ठेवलं, अंड दिलं. अरे असा बदल होतो का? अध्यक्ष महाराज, मी समृद्ध, हा तर अजून डेंजर आहे. मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध. तरी एक वाक्य टाकलं नाही, कारण देशाच्या संदर्भातली भावना नसली, देश समृद्ध टाकायला पाहिजे होत. अरे आता हे मी समृद्ध म्हटल्यापासून मंत्रालयात काय अडचणी झाल्या माहित आहे? त्या सर्व अनेक लोक चांगले आहेत, त्याच्याबद्दल माझं मत नाही आणि असा मी दोषही देणार नाही. पण अनेकांनी हे वाचल्यानंतर ते कालपासून एकच चर्चा करताय की आपण काही करा, समृद्ध झालं पाहिजे. कारण आपण समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्र कसं होईल? आपल्याला समृद्ध व्हावं लागेल. अरे हो समृद्ध, अडचण नाहीये, आमची अडचण नाहीये, प्रत्येकाने समृद्ध झालं पाहिजे. पण मग मार्ग काय पाहिजे समृद्ध व्हायचा? तो मार्ग अध्यक्ष महाराज हा चुकीचा असता कामा नये, तो प्रामाणिकतेचा मार्ग असला पाहिजे. पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी ज्या पद्धतीने नसती निपटारे कायदे आपण करतोय अध्यक्ष महाराज, काय केलं नसती निपटारे कायद्यामध्ये अध्यक्ष महाराज इथं लिहिलंय की कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडे कामाच्या 7 दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही. किती ऍव्हरेज आहे माहिती आहे का? 90 दिवसाचा ऍव्हरेज आहे आत्ता मंत्रालयामध्ये एक फाईल निपटारा होण्याचा. तुम्ही याच्यावर एक आमदारांची समिती नेमा ना. आपण वृक्ष मोजलेच पाहिजे, पण याच्यावर एक आमदाराची समिती नेमता येणार नाही? नेमा ना. की नसती निपटारा कायदा हा तर तुमच्याच सरकारने केला आहे आणि हा 15 जुलै 2008 आपण सुधारित केलं. पुन्हा 2006चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21 करता का आमदाराची समिती नसती निपटाराच्या कायद्याच्या संदर्भात? आणि नसती निपटाराच्या कायद्याच्या संदर्भात काय म्हणतात ते? तात्काळ आणि तातडीच्या स्वरूपाच्या फायली त्या प्रकरणाच्या निकडीनुसार शक्य तितक्या शीघ्रतेने आणि प्राधान्याने तात्काळ फाईल म्हणजे अर्जन्सी आहे, शक्यतो एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि तातडीच्या स्वरूपाची फाईल 4 दिवसाच्या वरती ठेवू नये. 90 दिवस ऍव्हरेज आहे. बनवा आमदाराची समिती. तुम्हाला काय वाटलं की 33 कोटी वृक्षासाठी आपण समिती नेमली? चुकलात तुम्ही, चुकलात. 15 कोटी 21 लाख नानाभाऊ नाही आहे. मी विधान भवनाचं काढलं, आता गेलो, कागद येत आहे थोड्या वेळात. 15 कोटी 21 लाख एवढी घाई झाली होती विधान भवनाच्या चमकवायची. आणि हो बाबा, आता मुंबईमध्ये पावसाळ्यात ज्या इमारती पडतात त्याला द्यायला चाराने नाही आहे आणि आमदाराला चमकवायला पैसे आहे. भाऊ, अनिल भाऊ, असं आहे, माणसाने राहावं, सत्याची बाजू घेऊन उभं राहावं. पुन्हा सांगतो, बा मनुष्याचा जन्म चांगलं काम केलं तर 5000 वर्षानंतर आहे आणि असेच कामं केली तर 50-50 हजार वर्ष किडे माकोडे वाहतच बा. फालतू धंदे करू नका. 84 लक्ष येऊनी आहे. अनिल भाऊ, तुम्ही माझे मित्र आहे. मी सांगेल छत्रपती शिवाजी महाराज. हा, हे खरं आहे, मी सांभाळून आहे त्यांच्यापासून. अध्यक्ष महाराज,
मग मंत्र्यांनी एवढ्या फाईल पेंडिंग का ठेवल्या? गावता आमदाराची समिती, मला सांगा तुम्ही विकेंद्रीकरण करा की काम सर्व अंगावर घ्या? सांगा बरं. काय करतो आपण? तुमच्या ऑफिसमध्ये पीए असतील, कारण याच्यासाठी पीए ठेवतो की कामाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. मीच म्हणेल ते धोरण आणि मीच बांधेल ते तोरण, ही भावना नाही घेता येत. अशी नाही घेता येत भावना. काय केलं माहित आहे? हे पहिलं सरकार आहे, हे जसे काही शक्तिमान आहेत, यांना असं वाटलं की पहिल्या सरकारमध्ये 100 फाईल महिन्याला येत असेल तर मग 500 आले पाहिजे. आडा नाही एकदा, आता पुढच्या अधिवेशनात काढीन. आता आमदारांच्या समिती आता बनवावंच लागतील दादा. आतापर्यंत मी ऑफिसेस पाहिले नव्हते. अध्यक्ष महाराज, तुम्ही सारं कामाचं विकेंद्रीकरण करण्याच्या ऐवजी केंद्रीकरण करता अध्यक्ष महाराज, आणि तरी सांगता की राज्यपालाच्या अभिभाषणावर तुम्ही आमच्या बाजूनी बघा. हो, बाजूनी बघू ना आम्ही. काम करा, चांगलं काम केलं तर तुमच्या बाजूनी सुद्धा बोलताना अध्यक्ष महाराज, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही भावना आमच्या मनात येईल. काय केलं अध्यक्ष महाराज? गरिबांना मदत केली नाही. मी शेवटच्या 5-6 मिनिटात सांगेल. म्हणजे खरं तर मला असं वाटायचं शिक्षकांचं अनुदान महिलांनी केस मुंडन केलं, चांगलं नाही म्हणलं का? मी एका शिक्षकाला विचारलं की महिलांनी मुंडन का केलं? म्हणजे सरकारचा विरोध म्हणून. महिलांनी मुंडन करणं आमचंही सरकार असो, तुमचंही असो, शिवसेना भाजपचं असो की अजितदादा देवेंद्र फडणवीसांचं असो, कोणाचंही असो, पण त्या सरकारमध्ये महिला मुंडन करताय. अध्यक्ष महाराज, आरोग्यपद 4 मे 2020 ला 4 मे 2020 ला अजितदादा, मी तुम्हालाही स्वतः बैठकीत बोललो की दादा, मेडिकल एज्युकेशनची पद आहे, आरोग्य विभागाची पद आहे. अरे एवढं मोठं संकट आहे, पण 4 मे 2020 पासून आरोग्य विभागाची पद भरण्याची अनुमती, एक पद भरलं नाही आणि भरायसाठी काल परीक्षा झाल्या. एवढा गोंधळ जे काल देवेंद्रजींनी सांगितलं, म्हणजे साऱ्या व्यवस्थेचं आरोग्य बिघडावं अशा पद्धतीने तिथं बसवलं. इथं आम्ही सांगतो की तुम्ही दूर बसा, यासाठी दूर बसा की तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. हे आमचे आमदार, त्यांना आम्ही वरचं स्थान दिलं आणि परीक्षेत मासं चिटकून बसा. कारण कोरोना व्हायरसची यांची काय गुप्त चर्चा झाली माहित नाही. अधिवेशनामध्ये अडचण येत नाही, अडचण येते, शिव जयंतीला अडचण येते. काय आहे अध्यक्ष महाराज, माहिती अधिकारी आयुक्त कायदा आहे केला का? आयुक्त 6 महिने झाले, फाईल तशीच पडून आहे, नसती निपटारा जिंदाबाद, 2006चा कायदा जिंदाबाद. MPSC ची पद, अरे तो बेरोजगार तरुण वाट पाहतोय, नाही. वैधानिक विकास मंडळ नाही, निराधाराचं अनुदान नाही, रमाई आवास योजनेचं नाही. मी 20 बिघावर नंतर सांगेन, 20 बिघात नाही, कारण दारू वागांचं महत्व आहे आमच्यासाठी. कारण दारू पिएंगे तो ही 100 साल जिएंगे, नहीं पिएंगे तो जल्दी मरेंगे, हे सरकारचं घोषवाक्य आहे. महाराष्ट्र ते मध्य राष्ट्र. डिसेंबर मध्ये वाईन वागांना पैसे दिले, मग सूट दिली. वाईन आणि दारू शिवाय दुसरं काही नाही. रमाई आवास योजनेचे पैसे नाही, धान भरडाईचे पैसे दिले नाही, उद्योग क्षेत्रामध्ये इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीमचे पैसे दिले नाही. अध्यक्ष महाराज, ज्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फी शुल्काचे पैसे दिले नाही. आणि एवढंच नव्हे, विदर्भ मराठवाडा तर आमच्यासाठी शत्रूच आहे. 20 बिघाच्या संदर्भात दादा मी समजू शकतो की जागण्यामध्ये कोणी 4 उद्योजक पैसे जास्त घेत असतील, त्याची सजा तुम्ही सर्वांना द्याल का? असं होऊ शकते का? तुम्ही काय केलं? नाही, मी पैसे देणार नाही विदर्भ मराठवाड्या उत्तर महाराष्ट्राचे, अशी भूमिका कशी घेते? एक माणूस चुकला म्हणून आम्ही सर्व, जर आम्ही अशा पद्धतीने अध्यक्ष महाराज एका माणसाच्या किंवा एका जिल्ह्याच्या चुकीने सर्वांचं तुम्ही अनुदान काढून द्याल का? आणि हा नियम मग लावला तर तुम्हालाही माहित आहे नथुराम गोडसेचा जन्म बारामतीत झाला, म्हणून सारी बारामती दोषी आहे का? जालना जिल्ह्यामध्ये काय अडचणी असतील पकडा ठोका, पण म्हणून आमच्यावर अन्याय कसा करू शकता हो अध्यक्ष महाराज? संभाजीनगर आणि याच्यावर मी नंतर येतो. आता मारणीचं शक्ती प्रदर्शन, उत्पन्न वाढीच्या संदर्भात तुमची समिती झाली, एक बैठक झाली. अरे कधी आम्हालाही बोलवा, थोडीशी आमची अल्पबुद्धी आहे, खूप नाही आहे. आम्ही सांगू ना सिंगापूर कसं पुढे जाते, दुबई कसं पुढे जाते. अरे तुमच्याशी चर्चा केली दादा, मी प्रत्येक वित्त
मी 5 बैठका घेतल्या तुमच्यासोबत, 5 तारखा देतो, टाइम देतो. तुम्ही स्वतः तुम्ही आगे कधी आगे नाही, तुमच्यासोबत बैठकी घेतल्या. एवढंच नव्हे, तुम्हाला सर्वांना मी 5 वर्षात पत्र पाठवायचो की अर्थसंकल्पामध्ये तुमच्या काही सूचना आहे का, मी स्वतः पत्र पाठवली आहे, असं म्हणू नका. हा, हे तर पुन्हा एक नवीन माहिती दिली. अध्यक्ष महाराज, मग आमचं अरे उद्या आपण उद्योग क्षेत्र खनिजावर आधारित असेल, वनावर आधारित असेल, कृषीवर आधारित असेल, आयुर्वेदावर आधारित असेल, तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्ञानावर आधारित असेल, पर्यटनावर आधारित असेल, सेवा क्षेत्रावर आधारित असेल, बांधकामावर आधारित असेल, विचार करू ना. पण बांधकाम विभागामध्ये कायद्यातून जे पैसे आले 5,000 रुपये दे म्हटलं, पण तुम्ही त्याच्यात दुसराच निर्णय केला. ठीक आहे, त्याच्यावर आता मी बघत नाही. बेरोजगाराबद्दल आता तुम्ही हे आरक्षणाचा विषय संपेपर्यंत तुम्ही सांगितलं आम्ही नोकर भरती करत नाही. ठीक आहे, न्याय दिलाच पाहिजे. आम्ही विनंती करतो, एकदा नाही अनेकदा पत्र पाठवली की त्यांच्या वयोमर्यादेमध्ये तुम्ही 2 वर्ष वाढवा. मला भरणे मामा तुमचं पत्र आलं असं आम्ही वाढवणार नाही. अरे काय अडचण आहे, बिचारांना आपण न्याय नाही देऊ शकलो. वैधानिक विकास मंडळ तुम्ही न केल्याने जे लोकसंख्येच्या आधारावर विदर्भ आणि मराठवाड्याच्या तरुणांना नोकऱ्या मिळायच्या ते मिळणार नाहीये. आम्ही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या तरुणांना तुम्ही वैधानिक विकास मंडळ देत नाही, मग आम्ही स्पर्धेत यावं तर तुम्ही वयोमर्यादा वाढवत नाही. वयोमर्यादा वाढवायला काय अडचण आहे हो, काय अडचण आहे? 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवा ना. MSEB आता तर व्हेंटिलेटरवर आली आहे, तिथं सुद्धा ज्या पद्धतीने असीम गुप्तांना काढण्यात आलं, का काढण्यात आलं, का शैगा कुमारी शैगांना काढण्यात आलं, काय कारण तुमच्या मनासारखं फाईलवर लिहिल्या जात नाही. काय चालू आहे राज्यामध्ये, आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी चौकशी होईल. मी आज पंतप्रधानांना पत्र लिहितोय की नितीन राऊत साहेबांनी चीनचं याच्यामध्ये अटॅक सांगितलं, ही अतिशय मोठी घटना आहे, याच्यावर संपूर्ण चौकशी CBI कडे देण्यात यावी. दादा तुम्ही मान्यता देत असाल तर अजून उत्तम, द्या ना एकदा CBI कडे चौकशी. तुम्हाला भीती वाटते की त्याच्यामधून अजून काही फायली निघाल्या, खूप मोठी अडचण येईल भाऊ. 24 तास प्रत्येक सेकंड करंट, एकदम करंट. अध्यक्ष महाराज, आरोग्य क्षेत्रामध्ये बेड मॉनिटरिंग, डॉक्टर्स नर्स डबल पगार, अनुकंपा नोकरी, सिपगाचे इंजेक्शन, टेस्ट, आरोग्य ऍप, हे तर केलं नाही. पण एक केलं दादा, पैसे कमवण्याचे कसे कसे सागे याच्यातून शोध होतात. एअरपोर्टवर मात्र आपल्या मुंबईच्या मुद्दाम टेस्ट कंपल्सरी केली. तर पहिल्यांदा मलाही वाटलं की योग्य आहे, कारण सावधानी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत चिटकून बसवलं तो कोरोना होत नाही, पण दिल्लीवरून जर विमानाने आलो, आणि तुम्हालाही आठवत असेल आपण तिघेही दिल्लीत होतो, तुम्ही दोघांचे सर्टिफिकेट तुमच्याकडे होते आणि मला नियमच माहीत नव्हता, मी चुकलो, मी इथं आलो, मला म्हणाले टेस्ट करावीच लागेल. म्हणा बिलकुल करा, काही अडचण नाही. ते म्हणे पैसे द्या. बरं इतक्यात काय झालं, आपण खिशात पैसे ठेवत याच्यासाठी काही काम पडत नाही. तुम्ही राहता, देवेंद्रजी राहतात, कुठं बिल द्यायचं तर तुम्ही देऊन टाकता. ते म्हणे नाही तुम्हाला पैसेच द्यावे लागतील, त्याच्याशिवाय तुमची टेस्टच होऊ शकत नाही. अरे म्हणतात ठीक आहे, किती द्यायचे मी नंतर देतो, टेस्टचा रिपोर्ट नाही आत्ता द्या, इथं नाही तर बसा. मग जेव्हा मी त्यांना सांगितलं, हो म्हणतं मी जनतेने चुकून भाकून का होईना मी 6व्यांदा आमदार आहे, आणि मागच्या वेळी देवेंद्रजीच्या आशीर्वादाने मी अर्थमंत्री होतो, मोदीजींच्या नमीतबाईच्या. अच्छा तुम्ही अर्थमंत्री होते, आम्ही काय चंद्रपूरचे लोक हो, आदिवासी भागातले, तसं काय ओळखत नाही. मग एक डॉक्टर धावत आला, नाही म्हणे तसं असेल तर ठीक आहे म्हणे, पण टेस्टचे पैसे द्यावेच लागतात. म्हणतं का गव्हर्नमेंटची नाही आहे? मी टोपे साहेबांना फोन लावला, म्हणतो टोपे साहेब तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून टेस्ट का करत नाही? ते सूचक हसले. तर जसं मग चेहरा वाचता येतो तसं हास्य वाचता येतं. आणि मग मी लावला चहल साहेबांना फोन, म्हणलं चहल साहब हे क्या गला आहे? बरं ठीक आहे, शरद पवार साहेब त्या क्रिकेटरसाठी फुकट करून घेतलं त्यांनी, म्हणजे नो टेस्ट जाऊ दिलं. माझे पवार साहेबाशी आजपर्यंत मी कधी भेटलोच नाही, आता एकदा भेटावं लागेल, कारण अशा प्रसंगात पवार साहेब मग फोन करून आपल्याला सोडू शकतात. क्रिकेटर तर सुटले, त्यांची टेस्ट नाही झाली.
ठीक आहे, ते मोठे आहे, आपण छोटे माणसं होतो. अध्यक्ष महाराज, महिन्याला 15 कोटी रुपयाचा धंदा खाजगी लोकांसाठी एअरपोर्टवर तुम्ही सरकारची यंत्रणा उभी नाही करू शकत. खाजगी लॅबसाठी एक नवीन धंदा शोधला, खाजगी लॅबसाठी, आणि महिन्याला 15 कोटी. बरं, टेस्ट केल्यावर किती लोक त्याच्यातून पॉझिटिव्ह निघतात? 1% पेक्षाही कमी निघतात. म्हणजे याच्यापेक्षा जास्त टेस्ट पॉझिटिव्ह तर आपल्या विधान भवनाच्या अधिवेशनाच्या अगोदर निघाल्या. हो, पैसे घेतात तेच दुःख आहे ना. फुकट केलं असतं तर मी आज मांडगाय नसता विषय. म्हणजे हा तुमचं एकदा मान्यच केलं पाहिजे की बा कुठून पैसे कसे काढायचे हे काही अधिकारी इतकी बुद्धी लावतात. ही बुद्धी राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी लावली असती तर मी मानगस्त. अध्यक्ष महाराज, शेवटचे आता 3च मुद्दे मी मांडतो. एक छोटा मुद्दा असा आहे की मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुम्ही पॅकेज जाहीर करावं. खूप गरीब आहे, 12 बगुतेदार आहे, 12 बगुतेदारांना मदत केली नाही, दिव्यांगांना मदत केली नाही, अडचणी आहे. आणि एवढंच नव्हे तर यामधला जो आमच्यासाठी अतिशय अतिशय आम्ही चिंतेचा विषय असतो तो म्हणजे तुम्ही निर्णय केला पण तुमची फाईल पुढे जात नाही. तो कोणता निर्णय? खरं तर जेव्हा मी वर्तमानपत्रामध्ये हा निर्णय वाचला तर तसे उद्धवजी असतील, अजितदादा असतील, यांच्याबद्दल माझ्या मनात आजही प्रेम आहे, सर्वांच्याच आमच्या मनात प्रेम आहे. आम्हालाही वाटलं एक चांगला निर्णय घेतला. कोणता? तर निर्णय वेश्या व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करणे. अतिशय चांगला निर्णय खरंच. पण मी अभिनंदन पत्र लिहायला घेतलं आणि मी GR साठी फोन केला. म्हणजे आपण अजितदादाचं अभिनंदन करावं, मुख्यमंत्र्यांचं करावं, यशोमतीताईंचं करावं, कारण शेवटच्या एकदम म्हणजे असं अंगावर काटे येते अध्यक्ष महाराज, त्यांना मदत केली पाहिजे. पण मी GR मागितला म्हणजे यांचं काय अभिनंदन करायचं? कशामुळे मदत केली माहित आहे का? प्रेमापोटी नाही. गरिबांना, दुर्बल घटकांना जे का रंजगे गांजगे त्यासी म्हणे जो आपुगे तेथेची साधू, नाही साधू नाही म्हणतात कारण साधू नागायक असतात. साधू म्हणतो तर नागायक. मी यांना पत्र लिहिणार होतो, अजित दादा यातून आपण निश्चितपणे साधू आहात, मुख्यमंत्री आपण निश्चितपणे साधू आहात असं लिहिणार होतो. पण एका मंत्र्यांनी सांगितलं साधू म्हणजे नागायक होतो. म्हणजे सगळं हे बेकार आहे, आता साधू असं म्हणता येत नाही, नॉटी कोणाक म्हणता येत नाही, आता अडचण झाली. अध्यक्ष महाराज, काय GR काढगा माहित आहे? हा GR का काढगा तर सर्वोच्च न्यायालयात दाखल क्रिमिनल अपील क्रमांक 135/2010 बुधादेव कर्मास्कर विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बंगाल यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्रत्येक राज्याने यासाठी वेश्यांना मदत केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितले. आमच्या हृदयामध्ये करुणा अंतःकरण नाही, करुणा फक्त राज्यपालांनी ठेवायची, मांडी खाली फाईल ठेवली ते काढावी. आमच्या वैधानिक विकास मंडळाची फाईल मांडी खालची निघू नये, 12 आमदाराची निघाली पाहिजे. कारण 12 आमदारापेक्षा मोठा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न आता शिल्लकच राहिला नाही. चीनचा धोका नाही. अध्यक्ष महाराज, पण इथं तरी नसती निपटारा कायदा आणला का? काय केलं अध्यक्ष महाराज? लाज वाटली पाहिजे आम्हा सर्वांना. काय केलं अध्यक्ष महाराज? यांनी सांगितलं की वेश्या कुणी असेल ते आम्ही ठरवू, आकडे ठरवू. आकडे काय ठरवले? मस्त आहे. लाभार्थी महिलेला 5,000 रुपये महिना 3 महिने, लाभार्थी बालकांना 2,500 रुपये महिना 3 महिने. आता एखाद्या जिल्ह्यात पैसे गेले, संपून गेले, मग यांनी नवीन नाटक काय सुरू केलं? समजा उदाहरण मी सांगतो तुम्हाला एक, की भंडारा जिल्ह्यात पैसे नाही आहे तर बालकांना 0 मदत. मुंबईमध्ये पैसे नाही तर लाभार्थी बालके मुंबई शहर 500, मुंबई उपनगर 500. अध्यक्ष महाराज, इथंच थांबले नाही. यशोमतीताई, तुम्ही अतिशय चांगले नेते आहात, ही तुमची चूक आहे असं मी कधीच म्हणणार नाही, कारण तुम्ही संवेदनशील आहात याची जाणीव मला आहे. पण खालती कधीतरी अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. मी तुमच्या CFच्या फाईली पाहिल्या, ठेकेदाराचे पैसे द्यायचे असेल तर CF, आणि इथं तुमच्याकडे बीड विरांगना ज्या आहेत त्यांच्यासाठी पैसे
मंजूर केले ते प्रत्येक कलेक्टरकडे गेले. ज्या NGO तुमच्या काळात काम करत होत्या त्याच NGOच्या अनुषंगानं आणि तिथले जे आहेत अधिकारी जे आहेत नाही मी सांगते त्यांना त्यांच्याकडनं ती लिस्ट घेण्यात आली आणि त्या वीरांगणांना ते पैसे देण्यात आले. मुद्दा नाही, माझा मुद्दा काय आहे? माझा मुद्दा पैसे दिले, तुमचं अभिनंदन. मी तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल तर अभिनंदन केलं, अतिशय संवेदनशीलतेने मदत केली. पण तुमची पुढची संवेदनशीलता ही मात्र तुमची म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांची. तुमच्याबद्दल मी आजही सांगतो तुम्ही संवेदनशील आहे यशोमतीताई, पण मला सांगा आपण मदत का केली हो? सुप्रीम कोर्टाने का सांगितलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणते की या सर्व कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये यांचं इन्कम बंद झालं. जसं दारूवाल्यांना तुम्ही मदत केली, दारूवाल्यांना मदत केली ना, मग एक मिनिट, अरे वाढवू नका. वीरांगना नाही वारांगना. ठीक. अध्यक्ष महाराज, मग माझा प्रश्न मूळ सुटतोय. नाही माझा आहे त्या वीरांगना म्हटलं तरी अडचण नाही. खरं आहे, तुम्ही समाजाचा हे आमचा दोष आहे. आम्ही या समाजामध्ये आम्ही जिथं आदर्श प्रस्थापित करायचा करू शकू नये. पण अध्यक्ष महाराज अडचण काय ते सांगतोय. अध्यक्ष महाराज जेव्हा यांना आपण मदत का केली? यांना मदत यासाठी केली की यांचा कोरोनामध्ये यांचं उत्पन्न शून्य झालं. अध्यक्ष महाराज मला सांगा, काय त्यांना उधारीने धान्य येत होतं का? बीड जिल्ह्याचा प्रस्ताव आला यांच्याकडे, उस्मानाबादचा प्रस्ताव आला की आमचे पैसे कमी पडताय, यादी मोठी आहे. निर्णय घ्यायला 4 महिने 5 महिने कसे लागतात? ही आमची संवेदनशीलता आहे, ही आमची संवेदनशीलता आहे. अरे समाजातला तो शेवटचा वर्ग आहे आणि मी तर यशोमतीताईच्या म्हणण्याशी सहमत आहे. हो, सॅल्यूट आहे, वीरांगना आहे त्या. आमच्या दोषाचं पाप ते भोगता बिचाऱ्या, आमचं पाप आहे ते, आमचं पाप. आणि त्या ठिकाणी सुद्धा पैसे द्यायला नसती निपटारा कायदा असतानाही तुम्ही पैसे देत नाही. हा आस्थाचा प्रस्ताव 3,28,95,000चा हा तरी कदाचित अजित दादाकडे कोणी पत्र दिलं असेल, हे मान्य झालं, पण अजून पैसे वाटप झाले नाही. हे संवेदनशीलता योग्य नाही. हे सरकार अध्यक्ष महाराज संवेदनशीलतेने वागावं. आणि सरकारचं काम काय? काय सामान्य ज्ञान बिघडवण्याचं काम आहे का? अरे तुम्ही विद्यार्थ्यांचं इकडे महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेता, तुम्ही काय करताय? सरकारला विरोध करा ना. पण तुम्ही शेतकऱ्यांच्या 3 कायद्याला विरोध करताना हा तुमचा कायदा अध्यक्ष महाराज मी तुम्हाला देतो, 2 कायदे महाराष्ट्रात आहे, मग रद्द का नाही केले? मला आश्चर्य वाटतं की एखादं सरकार, एखादे नेता, एखादा पक्ष असं खोटं बोलू शकतो. हे कायदे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राचे. मी प्रश्न विचारू इच्छितो, केंद्राच्या 3 कायद्याला तुमचा विरोध आहे, 2 कायदे महाराष्ट्रात आहे, तुम्ही रद्द करणार आहात का? हा करार कायदा आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम 1963 मध्ये सुधारणा केली आणि कंत्राटी शेती करार कायदा केला. हा केला. माझं 1 तासाचं भाषण आहे याच्यावर. हा जनरल नॉलेज बिघडवताय. म्हणजे तुम्ही केलं ते एकदम वाईट आणि केंद्र सरकारने केलं तर ब्लॅक. हे राजकारण, हे राजकारण अध्यक्ष महाराज असू शकत नाही अध्यक्ष महाराज. आणि या दृष्टीने माझा सरकारला एक निश्चितपणे माझा आव्हान आहे. पैसे नाही, पैसे नाही. 10 जुलै 2020 GR काढला की 50,000 रुपयाचा चष्मा दिला पाहिजे. पैसे नसताना आत्ता कशाला काढलं? पुढे काढता आला असता. वाईन वाग्यांना प्रोत्साहन दिलं. तुम्हीच पैसे नाही म्हणता मंत्र्यांच्या नवीन गाड्या घ्यायसाठी मान्यता दिली. तुम्ही पैसे नाही म्हणता मंत्र्यांचं दालन विधानभवनासाठी पैसे दिले. पैसे नाही म्हणता 25-15 मध्ये 12/5 1753 कोटी दिले. पैसे नाही म्हणता नांदेड मार्ग 6,500 कोटीचा गेला. पैसे नाही म्हणता 25 जूनला विशिष्ट उद्योगांना ड्युटी माफ केली. पैसे नाही म्हणता प्रीमियम मध्ये सूट दिली. पैसे नाही म्हणता मुद्रांक शुल्क माफ केलं. पैसे नाही म्हणता दारू लायसन्ससाठी तुम्ही सूट दिली. पैसे नाही म्हणून बदल्या केला आणि 150 कोटीचा राज्य सरकारचा पैसा गेला, कारण बदल्या केल्यानंतर त्यांना भत्ते दिले पाहिजे. हे पैसे नाही आहे का अध्यक्ष महाराज? हे पैसे नाही आहे. आणि गोरगरिबांसाठी मागितले तर आमच्या तिजोरीत पैसे नाही. बरं ठीक आहे, आता 2च गोष्टी मांडतो अध्यक्ष. MSCB आमचे नाना पोटोगे नाही, त्यांना दिलं असतं. ते प्रदेश अध्यक्ष जाग्यावर कुठे गेलेत?
गवागिया टँकवर गेले नाही आहे, त्यांना विखे पाटील तुमच्या बाजूला बसतात, हा फोटो देऊन टाका. शपथ कुठे घेतली माहित आहे? गवागिया टँकवर, म्हणजे आता क्रांती, ऑगस्ट क्रांती मैदान. महात्मा गांधींनी सुद्धा तेव्हा 7-8 ऑगस्ट 1942 जेव्हा हे अधिवेशन घेतलं होतं, त्यांना पुढे माहीत होतं की या देशाला कोण वाचवू शकतं, म्हणून स्मारक बांधलं. त्या स्मारकावर मुद्दाम त्यांनी हे कमल काढलं की कोण देशाला वाढवू शकतो. नाना पटोलेंना द्या, त्यांनी शपथ घेतली या कमलाचा सन्मान करायची, आणि इथं गेले आणि असा सॅल्यूट मारला. तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही तसाच सन्मान करा अजित दादा, तरच देशाचं आणि राज्याचं भलं आहे. अध्यक्ष महाराज, मी आता शेवटच्या मुद्द्यावर महावितरण आम्ही किती सवलत दिली अध्यक्ष महाराज, 5 वर्षात ती वाचून दाखवतो. दादा तुम्ही म्हणता ना 2010 ते 2014 शासनाकडून MSEBीला जी सवलत देण्यात आली गरिबांसाठी ती 26,852 कोटी 4 लाख, आणि माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये ही सवलत 41,753 कोटी दिली. 41,753 कोटी अध्यक्ष महाराज. आता माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही 20 बिघाचे भाव आहे, तुम्ही 0 ते 100 युनिट, MSEBीचा 5 रुपये 48 पैसे आहे, टाटाचा 1 रुपये 99 पैसे आहे. 3 महिन्यात तर सूट द्या, आणि सूट तर देतच नाहीये. हे ऊर्जा मंत्री नाहीये इकडे, हे बिल आहे अध्यक्ष महाराज, हे इकडे मोठा फ्रेम लावा. आमच्याकडे एका गरीब माणसाला कितीचं बिल पाठवलं माहित आहे? 80 कोटी, आणि त्याच्यामध्ये 80 कोटी 4 लाखाचं बिल पाठवलं. हा, तो मला म्हणाला की भाऊ तुम्ही माझा सत्कार करा, कारण अंबानीचं बिल सुद्धा महिन्याला 90 लाखाच्या वरती जात नाही, पण यांनी अंबानीपेक्षा मोठं केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर जिल्हा समृद्ध. मग समृद्ध कसं करायचं? तर 80 कोटीचं बिल पाठवायचं. हे काय श्रीमंत बनवायचा नवीन पद्धत आहे का अनिल भाऊ? अनिल भाऊ इकडे पहा ना थोडं, खरं सांगा. माझं प्रेम अनिल भाऊ म्हणतो तुमच्यावर आहे, तुमच्यावर खरंच आहे, मनापासून आहे, भाषणापुरतं नाही सांगत. अध्यक्ष महाराज, मग अनिल भाऊ आता हा शेवटचा मुद्दा मांडतो, कारण तुम्हाला खूप सांगून फायदा नाही. हा एक मुद्दा, अजित दादा आजच तुमचे एक मित्र भेटले होते, ते मग म्हणाले की भाऊ तुम्ही वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा जनतेचा आवाज बुलंद केला, पण तो 3दा करा, कारण दादा 3दा केल्यावर 4थ्यांदा नक्की काम करतात. तर हा दुसरा मुद्दा की वैधानिक विकास मंडळ केलं पाहिजे. वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा विनंती करतो की मंत्रिमंडळात तुम्ही काहीही सांगा की राज्यपालांना अधिकार वगैरे जातात, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. हा आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे. विदर्भ मराठवाड्यातील मंत्री समाधान मानतील, पण आम्ही समाधान मानणार नाही. आमदारकी गेली तर 72, पण वैधानिक विकास मंडळ केलंच पाहिजे. पण तुम्ही चूक करू नका की तुम्ही नंतर जेव्हा वैधानिक विकास मंडळ कराल तेव्हा बूंद से गई व हौस से नहीं आती, हे शिक्षकांनी तुम्हाला यासाठीच सांगितलं. हे दुसऱ्यांदा मी सांगतोय, तिसऱ्यांदा पुरवणी मागण्यांच्या बोलण्यामध्ये सांगेन. पण मला असं वाटतं की पवार साहेबांनी सुद्धा 1984 मध्ये 26 जुलैला भूमिका घेतली. ठीक आहे, तेव्हा तुम्ही काकांच्या विरुद्ध भूमिका घेतली असेल, पण आता वैधानिक विकास मंडळाच्या वेगळी भूमिका घेऊ नका. अनिल भाऊ, आता एक शेवटचा मुद्दा अनिल भाऊ तुमच्यासाठी. मला सांगा हो, मला चीननी काय केलं? ते हॅक केलं, हॅकच म्हणतात ना, हॅकिंग, सायबर हॅकिंग केलं. कधी कधी वाटते की आपला ब्रेन तर यांनी हॅक नाही केला आहे ना, कारण आपल्या ब्रेन मध्ये हिंदुत्वाचा विचार होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदराचा विषय होता, आपल्या याच्यामध्ये माझं रक्त भगवं, माझं हृदय भगवं, हा विचार होता. माहित नाही मला याच्यामध्ये काय झालं. आणि तुम्ही हा मुद्दा आम्हाला व्हॉट्सअपवर काही लोक मोठ्या यांनी विचार, तुम्ही 5 वर्ष झोपले होते का, तुम्ही का नाही केलं? खरं तर हा आमचा प्रश्न यासाठी नव्हता, पण आमच्या आता लक्षात आलं आणि आम्ही पुढे करू. आमच्या लक्षात असं आलं की शिवसेनेचे काही लोक आम्हाला विचारतात तुम्ही का केलं. आम्हाला वाटलं की सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1988 मध्ये हिंदू हृदय सम्राट ज्यांचा आदर महाराष्ट्राच्या प्रत्येक हिंदुत्ववादी बांधवाला आहे, कारण त्याच्या भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो अशी व्हायची. 88 मध्ये 27 नगरसेवक निवडून आले. सांस्कृतिक मंडळाच्या त्या ठिकाणी त्यांनी भाषणात सांगितलं की मी संभाजीनगर करेन. थांबले नाही तिथं, खरंच कृती केली. सरकार नव्हतं,
19 जून 1995 का महापालिकेचा ठराव झाला. मग एक काँग्रेसचे नगरसेवक मुस्ताक अहमद हे हायकोर्टात गेले. हायकोर्टाने सांगितलं हट हट बघा भागो, नाही घेत गे, केस नाही घेत गे. मग सरकार बदललं दुर्दैवानी. सरकार बदलल्यानंतर तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी मतासाठी ते जे गॅझेट नोटिफिकेशन आहे ते मागे घेतलं. ठीक आहे. आता एक गोष्ट तर खरी आहे, तुम्हाला झोपेत सुद्धा विचारलं, झोपेतच नाही, समजा उद्या माझा जीव गेला, मी तिरडीवर आहे, पण मला विचारलं की छत्रपती संभाजी महाराज मोठे होते की औरंगजेब मोठा होता, तर मी माझा श्वास सोडल्यानंतर पुन्हा काही सेकंदासाठी पगट श्वास आणून सांगेल की छत्रपतीच मोठे होते. श्वास गेल्यावर तुम्हाला तर श्वास आहे नाही. आता मग तुमचं मी काय झालं ते सांगतो. अरे ठीक आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं नव्हतं, आम्ही पूर्ण करू, काही विचार करू नका. पण आश्चर्य काय ते सांगतो. आश्चर्य काय म्हणजे असं वागू नये अनिल भाऊ, खरंच वागू नये. म्हणजे तुम्ही हे 4 मार्च 2020 ला तुम्ही आपले दाखवायसाठी म्हणून एक नवीन काम सुरू केलं. औरंगाबाद शहराचे नामकरण करणे महानगरपालिकेचा ठराव आहे का? हो. उत्तर अभिप्राय हो. 13/3 दिनांक 19/6/1995 अन्वये ठराव झाला. मग औरंगाबाद शहराचे संभाजीनगरचे नामकरण करण्याच्या अनुषंगाने रहिवाशांचे नामकरण आक्षेप आहे का? मग त्याच्यात उत्तर औरंगाबाद महानगरपालिका यांनी त्यांचे पत्र दिनांक 4 जानेवारी 2020 नुसार निरंक असा अहवाल सादर केला आहे. सोबत हे प्रत जोडली. म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या नगरातल्या कोणाचाही आक्षेप नाही. ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न मला वाटतं की हे पूर्ण झालं पाहिजे. आणि एवढंच नव्हे, जेव्हा मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं एक भाष्य ऐकलं, मी जाहीर अभिनंदन केलं की आदित्य ठाकरेजी, तुम्ही खरंच हे संभाजीनगर नाव ताबडतोब करत असाल तर तुमची उंची हिमालयापेक्षा मोठी होईल. आणि एवढंच नव्हे, स्वर्गीय बाळासाहेब देवाच्या सिंहासनाच्या बाजूला अरे मैंने तो सुना था बाप से बेटा सवाई, यहाँ से आजोबा से नातू सवाई, हा विषय म्हटला जाईल. काय राजकारण हो? हे आमचं राजकारण आहे. संभाजीनगर आम्ही म्हटलं की स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं? आणि आम्ही म्हटलं असतं तर आमचं राजकारण होतं. आमचं काम तर तुम्हाला स्मरण करून देणं आहे की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींच्यासाठी तुम्ही आमच्या दोस्तीला सोडून दिलं, कारण सांगितलं, काही कारण सांगितलं. आणि मग आज काय झालं? जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट दुःख होतं. आणि तुम्ही ज्या भारतरत्न लता मंगेशकरांवरचे ते भाषण ऐका, व्हिडिओ मध्ये आहे, इकडचे तिकडचे फालतू व्हिडिओ पाहण्यापेक्षा ते पहा. लता मंगेशकर आपल्या भारतरत्न याचं काय कौतुक केलंय. आणि मग शेवटी एवढंच वाटते की ती प्रदीप यांची क्षमा मागून आज खरंच तुम्ही त्यांना धमकी देता भारतरत्न लता मंगेशकरांना. तेव्हा एका पंतप्रधानासाठी त्यांनी गाणं म्हटलं होतं, ए मेरे वतन के लोगो. आज जर प्रदीप असताना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माझ्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो, ते शब्द असे कानात असे येतात, रक्ताच्या थेंबापर्यंत चैतन्य देतात. जय भवानी जय शिवाजी. कुठं आले तुम्ही? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी लता मंगेशकरांचं कौतुक केलं, त्यांना तुम्ही भीती दाखवता. मी मनात विचार केला की जर आस भरे दृष्टि से जनता ने जीत दिलाई, तभी याद उन्हें वो आया पिता के वचन की वाणी, जरा याद करो इनकी बेईमानी. बात असल थी निराली, बनना था उनको मुखिया, अधर्म के झूठ कहानी का राग उन्होंने गाया, जरा याद करो इनकी बेईमानी. कांग्रेस तो कांग्रेस ही है, उनका क्या कहना. झोल झपाटा खाली वादे 5 साल तक सहना, सत्ता के स्पर्धा में भाई वो थे 4 नंबर. तुम्हारे साथ जोड़ तोड़ के चक्कर में हो गई नैया पार, कभी दूर थे मिले अब वो
बने दोस्त है जान, याद करो कुर्बानी के जगह, याद करो इनकी बेईमानी. आता महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतोय की या विधानसभेतला प्रत्येक नवीन पैसा खर्च हा तुमच्या हितासाठी आहे. या पैशावर तुमचा हक्क आहे. आम्ही विश्वस्त आहोत पर्यंत केला आहे. तुम्हाला मी आवाहन करतोय की आज ही सत्तेची मस्ती, हा समत्तपणा गोरगरिबांच्या ऐवजी दारू 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 महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करणाऱ्या या सरकारच्या साठी महाराष्ट्र के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो सत्ता में आए हैं उनकी याद करो बेईमानी, याद करो.